आपला पत्का झालाय पुढे चालू होत नाही. मला बघूनच भीती वाटते त्या मायला आपल्यावर यायचं आहे काय. जीवदारी आईचा गाजतयो सोहरा विराज गावसारा जिंकला कल्याला जीवदारी कुशला डोंगरावर हाय घर आई तुझा भूगव्या सूर्यासमोर घर आई तुझा भूगव बघा तुम्हाला खुश व्हाल फोटो वगैरे काढून झाले तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. भेटलं बघा सर्व लहान मुलांची खेळणी आहेत. 120 प्राइस आहेत बघा. ट्रक वगैरे आहेत नंतर दुर्बिणी वगैरे लहान मुलांची सर्व खेळणी आहेत बघा. प्राइस 120 बघा. या दुकानात सर्व युनिक आयटम आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा चम्मच वगैरे आहेत ते बघा लेडीज शॉपिंग साठी. चाप वगैरे आहेत सर्व. वा सुंदर असे लेडीज साठी इयरिंग्स वगैरे आहेत. लहान मुलींचे बँड वगैरे आहेत. हे बँड तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला घर दिसेल. सुंदर असे घर ते तुम्हाला मी आता दाखवतो. शेतकऱ्याचे घर दाखवले. कप बघा भांडी बघा बाकीचे बाउल वगैरे आहेत छोटे छोटे. हे वा सुंदर अशी मूर्ती आहे. नमस्कार मित्रांनो, अजित बिरोड कॉलनी वन चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. आता 31 डिसेंबर वगैरे असेल त्यावेळी तुम्हाला तर माहित आहे मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यात खूप ठिकाणी फेस्टिवल वगैरे चालू असतात आणि कार्निवल चालू असतात. तर असाच एक विरारमध्ये कार्निवल फेस्टिवल आहे. तो आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. 10 तारखेपासून चालू झाला तर आपण आता तिकडे एक्सप्लोर करायला जाणार आहोत. फायनली आपण आलो. तुम्हाला दाखवतो या साईडला या साईडने तुम्ही चालत येऊ शकता 10 मिनिटावरती, नाहीतर रिक्षाने येऊ शकता. विरार जाकात नाका इथे यायचंय. हे बघा विरार कार्निवल फेस्टिवल. गौतमी पाटील येऊन गेले. चालू झालाय इथे बघा फेस्टिवल तुम्हाला दिसते. इथे जे जे फंक्शन होते ते. नंतर आपण आता आतमध्ये जाऊया. हे बघा सुंदर असा कार्निवल फेस्टिवल चालू झालाय. गौतमी पाटील वगैरे येऊन पण गेलेत. तर खूप सारे कार्यक्रम आहेत डेली ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आज कोणता कार्यक्रम आहे ते. तर बघा गाडी पार्किंगला इकडे जागा आहे. सुरुवातीला महाराजांची मूर्ती आहे ती दाखवतो तुम्हाला मी. त्याच्या आधी गाडी पार्क करायला जागा तुम्हाला दाखवतो. हे बघा या साईडला गाडी पार्किंगला जागा आहे. आपण पण गाडी पार्क करून आलो ऑलरेडी. वा खूप सारी जागा आहे गाडी पार्किंगला. हे बघा या साईडला पार्किंग आहे पूर्ण पार्किंग एरिया. कारण तिकडे बाहेर तुम्ही ठेवलात तर उचलू शकतात बीएमसी वाले. त्यापेक्षा इकडेच लावा. तर हे बघा इथे पहिली थीम कशी महाराजांचीच दाखवले. गड किल्ला वा सुंदर अशी आहे एंट्री. वरती दाखवतो तुम्हाला महाराज आहेत स्टार्टिंगलाच. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यानंतर इकडे बघा ते कोणकोणते फेस्टिवल आहेत बघा. त्यानंतर विरार कार्निवल कोणकोणते इव्हेंट आहेत बघा. 10 तारखेपासून सुरू झाले. तुम्हाला सॉरी चुकून मी 10 बोललो पण 4 जानेवारी पर्यंत आहे. हे बघा लावणी शो वगैरे आहेत. खाली ऍड्रेस दिलाय ओपन ग्राउंड मलंगी ग्राउंड नियर जकात नाका. तुम्ही चालत वगैरे पण येऊ शकता. हे बघा इथे आहे महाराजांची प्रेम जी सर्वीकडे असते. सत्याच्या घरात राज्याभिषेकाची प्रेम ती आहे. हे बघा नंतर वरती वा असला रात्रीचा व्ह्यू दिसतोय तुम्हाला. गेटच्या वरती तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जिथे तुम्हाला झूम करून दाखवतो. तेव्हा सुंदर अशी मूर्ती आहे. आपण आतमध्ये जाणार आहोत. त्याच्या आधी बघा इकडूनच शॉप सुरू झालेत. बघा इकडूनच शॉप सुरू झालेत. गाड्या वगैरे आहेत लहान मुलांची खेळणी वगैरे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत प्रवेश करणार आहोत. बघूया आतमध्ये पण आज काही ना काहीतरी इव्हेंट आहे. बघा या साईडला तुम्हाला दाखवलं इव्हेंट कोणते कोणते आहेत. आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय. एंट्री इथून एंट्री केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला दाखवतो. या साईडला सेल्फी पॉइंट आहे आणि समोरच बघा एक शेतकरी कुटुंब म्हणजे शेतकऱ्याचं घर कसं असतं ते दाखवलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो मी. इथे फोटो वगैरे काढू शकता.
मस्त आहे. एंट्री केल्या केल्या तुम्हाला डाव्या साईडला एक सेल्फी पॉइंट दिसेल. हा बघा सुंदर असा सेल्फी पॉइंट आहे, तर तुम्ही फोटो वगैरे काढू शकता. तुम्ही एंट्री केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला हे बघा घर दिसेल, सुंदर असे घर. ते तुम्हाला मी आता दाखवतो. शेतकऱ्याचे घर दाखवले. हे बघा सुंदर असे घर बनवले. वरती बघा तुम्ही पेंडा वगैरे, त्या साईडला कौल वगैरे, सेल्फी पॉइंट आहे, आपण तुलस आहे. त्यानंतर इथे बघा बुक स्टॉल आहेत, दाखवतो तुम्हाला मी. बुक स्टॉल बघा, खूप मोठा असा बुक स्टॉल आहे. हे बघा बुक दाखवतो तुम्हाला, इंग्लिश मध्ये वगैरे आहेत बुक्स. हे बघा छोट्या मुलांची बुक्स आहेत तिकडे. खूप मोठा बुक स्टॉल आहे, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा सर्व इंग्लिश वगैरे आहे. 15% डिस्काउंट वगैरे आहे. दाखवतो, खूपच मोठा आहे बुक स्टॉल. हे बघा इथे बुक्स आहेत कोणकोणते बघा, इंग्लिश बुक्स. हे बघा मृत्यूकथा, चेतन भगत हे फेवरेट आहे सर्वांचे, त्यांचे पण बुक्स आहेत इथे मराठी. मग त्यानंतर इकडे पण बघा मराठी, हिंदी, इंग्लिश. एवढा मोठा बुक स्टॉल आहे. या साईडला बुक स्टॉल वगैरे दाखवले. या साईडला तुम्हाला दुसरा शॉप दाखवतो. हे बघा पायपुसणं वगैरे आहेत या साईडला. घरात लागणाऱ्या सर्व वस्तू वगैरे आहेत, बॅग्स वगैरे दाखवतो तुम्हाला. हे बघा पाणी पिण्याचं, घरातील वस्तूंचे आहे सर्व. हे बघा ते नेपकिन्स वगैरे आहेत सर्व. तर या साईडला बघू शकता तुम्ही टिफिन्स वगैरे, डबा वगैरे आहेत सर्व. तर या साईडला बघा ब्रश वगैरे आहेत सर्व, ब्रश. त्यानंतर तुम्ही बघू शकता कैची वगैरे, घरात लागणाऱ्या सर्व वस्तू आहेत. बघा वेगवेगळ्या पद्धतीचे कप्स वगैरे आहेत. हे बघा खूप मोठा स्टॉल आहे सर्व या साईडला लागले. या साईडने पूर्ण एकदा दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे युनिक बॉटल्स वगैरे आहेत सर्व. या साईडला तुम्हाला मी दाखवतो डस्टबिन वगैरे छोटे छोटे. साईडला बघा छोटे छोटे डब्बे आहेत. तर बघा चहा साठी आहे इथे. साईडला बाल्डी वगैरे आहेत. त्यानंतर हे डस्टबिन आहेत कचरा टाकण्यासाठी. हे बघा इथे प्राइस लिहिले, एनी प्रोडक्ट 30 रुपये. 30 रुपयामध्ये इथला कोणताही प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. आता जेवढे मी प्रोडक्ट दाखवले त्यांची प्राइस बघा 30 रुपयामध्ये ऑल प्रोडक्ट आहे. ते बघा हे पण दाखवतो तुम्हाला. ते प्राइस लिहिले 150 आणि त्या साईडला जे आहे ते 30 रुपयेवाले सर्व. हे बघा हे शॉप तर तुम्हाला दाखवले. इकडे बघा चिनी मातीचे कप्स वगैरे आहेत सर्व. वेगवेगळ्या पद्धतीचे कप आहेत. हे बघा कप बघा, भांडी बघा, बाकीचे बाउल वगैरे आहेत छोटे छोटे. बघा चिनी मातीची भांडी आहेत या साईडला सर्व. या साईडला बघा तुलस वगैरे ठेवण्यासाठी आहे. त्यानंतर सर्व भांडी बघा चिनी मातीची. हे बघा सुंदर असे पॉट आहेत इथे. बघा या साईडला पण बघा भांडी सर्व. बघा तुम्हाला जर खरेदी करायची असेल त्या कार्निवलला या. 4 जानेवारी पर्यंत आहे कार्निवल. बघा पॉवर प्लॉट वगैरे आहेत सर्व. नंतर हे बघा युनिक काहीतरी. त्यानंतर इकडे मोठे पण आहेत. हे बघा फुलदाणी वगैरे. त्यानंतर मोठे डबे आहेत. बघा बसायला वगैरे यांची प्राइस बघा 130, 250. बघा 180, 200. बघा 150. नंतर बॅट बघा सर्व बालड्या वगैरे ते सर्व बेडशीट्स वगैरे आहेत सर्व. पण या साईडला लहान मुलांची सर्व खेळणी आहेत बघा या साईडला. या साईडला बघा खायच्या वस्तू आहेत सर्व. सर्व खायच्या वस्तू आहेत इथे, पापड वगैरे. बघा घराच्या बाहेर लागत सर्व. समर्थ वगैरे
आय लव्ह डॅडी मॉम वगैरे सर्व आहे बघा. या साईडला चेन्स आहेत सर्व. ते दाखवलं ह्याच्या साईडला असणार शॉप दाखवतो तुम्हाला सर्व हेरिंग्स वगैरे चेन वगैरे त्याची प्राइस बघा 20 रुपये सर्व असे तुम्हाला दाखवतो मी आता. हेरिंग्स वगैरे सर्व तुम्हाला दाखवतो 20 रुपये प्राइस त्यांची सर्व दाखवतो मला टोटल मी. किचन्स वगैरे सर्व लिपस्टिक वगैरे सर्व 20 रुपये. त्यानंतर इकडे बघा 10 रुपयाच्या वस्तू आहेत सर्व. जे दाखवतो तुम्हाला त्याची प्राइस 10 रुपये बघा. जेवढ्या वस्तू दिसतात त्यांची 10 रुपये प्राइस आहे आणि त्या साईडला दाखवतो त्यांची 20 रुपये प्राइस होती. त्यानंतर इकडे बघा लहान मुलांची खेळणी. मागच्या आम्ही निर्मलला गेलो तिथे दाखवलं लहान मुलांची खेळणी. ती खेळणी पण आहे त्याची पण प्राइस 20-30 रुपये असतात. लहान मुलांची खेळणी आहेत साईडला. त्यानंतर बघा लेडीज कपडे वगैरे आहेत सर्व साईडला बघू शकता. नेकलेस वगैरे बघा युनिक युनिक आयटम आहेत या साईडला. कैसा आहे ये 500 का है ये नहीं ये 200 हे बघा हे 500 रुपयाचे आहे सर्व बघा. वेगवेगळे प्राइस यांच्या 500-250 वगैरे आहेत. खूप सुंदर असे आहेत युनिक आहेत बघा. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. एक नंबर आहेत. लाईट वगैरे तुम्ही समोर बघू शकता. त्यानंतर या साईडला बघा हे पण पांडालावर जे आहेत त्याने हे नक्की घ्या. बघा असे सर्व युनिक आयटम आहेत या साईडला बघू शकता. पूर्ण दाखवतो आता शॉप. हे बघा एवढे आयटम आहेत सर्व वेगवेगळे युनिक आयटम आले सर्व या शॉपमध्ये. त्यानंतर इथे बघू शकता लहान मुलांची खेळणी आहेत सर्व. हे बघा इथे लहान मुलांची सर्व खेळणी आहेत. ते बघा लेडीज शॉपिंग साठी चाप वगैरे आहेत सर्व. वा सुंदर असे लेडीज साठी इयरिंग्स वगैरे आहेत. लहान मुलींचे बँड वगैरे आहेत हे बँड. वा त्यानंतर इकडे पण आयटम बघा इथे सर्व लिहिलेले आहेत. इन्फॉर्मेशन त्यांची आहे बघा. एंटरप्राइजेस हे बघा. हे बघा सर्व आयटम आहेत. हे मसाजचे आयटम आहेत सर्व. मसाजचे बघा एवढे तुम्हाला दिसत आहेत. ते आयटम सर्व युनिक युनिक आहेत आणि मसाजचे आयटम आहेत बघा. ह्या साईडला बघू शकता. ह्या साईडला पण लहान मुलांची खेळणी आहेत सर्व. ह्या साईडला टेम्पर ग्लास वगैरे. त्यानंतर इकडे बघू शकता इकडे पण क्रीम वगैरे आहेत सर्व. मुलींच्या सर्व क्रीम आहेत. त्यानंतर सोप आहे ते वेगवेगळे. त्या साईडला कुर्ती वगैरे आहे मुलींची सर्व. त्या साईडला येते हे बघा हे ज्यूस वगैरेचे आयटम आहेत सर्व त्या टाइप मध्ये. आता किसनी वगैरे बघा. बघा टोमॅटो बारीक करायचे. टोमॅटो कोबी सगळं केलेलं आहे का सर्व बारीक करायचं मशीन. त्यानंतर या साईडला बघा पर्स वगैरे गर्ल्स वगैरे 150 रुपयाला. त्यानंतर ते बघा कुर्ती वगैरे त्या साईडला सर्व. त्यानंतर इथे नेकलेस आहे वेगवेगळे नेकलेस आहेत त्या साईडला बघा. सुंदर असे नेकलेस आहे ज्वेलरी. छोटी ज्वेलरी आहे. टॉप वगैरे दाखवले नाही. या साईडला एक इव्हेंट चालू आहे ते पण तुम्हाला थोड्या टायमात दाखवणार. त्या साईडला सर्व खायचे आयटम आहेत वेगवेगळे. खायचे आयटम्स आहेत या साईडला बघू शकता तुम्ही. तिथे लिहिली सर्व माहिती. या साईडला मोबाईलची कव्हर वगैरे. त्यानंतर या साईडला लोणच्याचे सर्व वेगवेगळे प्रकारचे आहेत. दिसतोय बघा. आता तुम्हाला माहित असेल लोणचे प्रत्येक फळांपासून बनवतात. आवळ्याचं लोणचं वगैरे साईडला सर्व माहिती दिलेली आहे लोणच्याची. याची प्राइस 100 पासून चालू आहे बघा. हे खायचे आयटम आहे सर्व. मुखवास वगैरे या साईडला तुम्हाला दाखवते मुखवास आहेत बघा. हे सर्व मुखवास आहेत या साईडला. त्यानंतर ते चॉकलेट्स वगैरे आहेत हे बघा. ते सर्व लिहिलेले आहेत आयटम ते तुम्ही झूम करून वाचू शकता. पुन्हा दाखवतो तुम्हाला हे मुखवास आहे त्या साईडला. त्यानंतर या साईडला बघा लेडीज चप्पल्स आहेत सर्व. लेडीज साठी शॉपिंग करण्यासाठी बेस्ट आहे कार्निवल. त्यानंतर इथे बघा लेडीज पर्स आहेत
बघा लेडीज पर्स आहेत वेगवेगळ्या. तर या साईडला बघू शकता तुम्ही बघा सर्वात युनिक आयटम आहे तिथे. बघा या दुकानात सर्व युनिक आयटम आहेत ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा चम्मच वगैरे आहेत. त्यानंतर हे बघा मनी बँक, मनी बँक वगैरे आहेत. लहान मुलांची खेळणी पण आहेत. हे बघा बघा पॉवर प्लॉट वगैरे बघा कसे आहेत युनिक युनिक एक नंबर पॉवर प्लॉट आहेत मोठे मोठे. हे बघा हे बघा सर्व आयटम आहे. डायनिंग टेबल वगैरे सर्व आहे. डायनिंग टेबल दाखवतो. हा बघा हा डायनिंग टेबल आहे कसं आहे बघा एक नंबर आहे डायनिंग टेबल. साईडला इव्हेंट चालू आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. 22 तारखेला आपण आलो इव्हेंट आहे चालू ते तुम्हाला दाखवणार आहे. पोल्ट्री बघायला बघा सर्व लहान मुलांची खेळणी आहेत. 120 प्राइस आहे बघा. ट्रक वगैरे आहेत. नंतर दुर्बिणी वगैरे लहान मुलांची सर्व खेळणी आहेत बघा. प्राइस 120 मध्ये जो तुम्हाला आयटम पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. दाखवतो तुम्हाला बघा आयटम कसे आहेत वेगवेगळे सर्व आहेत. लहान मुलांचे आयटम तिथे बघा. दुर्बीण साईडला बघा टॅटू वगैरे आहेत. त्यानंतर बघा इथे पण घरचा सामान आहे सर्व. मसाजचा वगैरे बोला किंवा बारीक करायचं कांदा वगैरे त्याचे पण आयटम आहे तिकडे. घरचं सामान आहे सर्व. या साईडला बघा खायचे आयटम आहेत वडापाव वगैरे. त्यानंतर या साईडला ज्यूस आहेत काला कट्टा वगैरे ऑरेंज सर्व ज्यूस आहेत या साईडला. त्यानंतर या साईडला बघू शकता लेडीज कुर्ती आहेत. तर या साईडला सर्व पाटकर बंधू यांचा सर्व कोकणी मेवा कोकणचा मेवा आहे सर्व आहे बघा. मालवणी खाजी वगैरे त्यानंतर आंबोली पीठ पुलीत पीठ वगैरे सर्व इथं प्राइस लिहिलेले आहे. गावठी हळद वगैरे यांची प्राइस सर्व लिहिलेली आहे तुम्ही वाचा. येते बघा 80 रुपये 70 रुपये या रेंज मध्ये. त्यानंतर इथे कुर्ती आहेत महिलांसाठी. इथे बघा इथे खायचे आयटम आहेत सर्व रेग्युलर पापड वगैरे बघा. बटर मसाला पापड वगैरे सर्व आहे तुम्हाला बनवलेलं आहे ते. मेन स्टेजच्या पाठी तुम्ही बघाल तर सर्व खायचे आयटम आहेत ते बघा. सर्व बर्गर वगैरे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पापड वगैरे आहेत. या साईडला कुल्फी वगैरे आहेत. या स्टेजच्या पाठीमागे तुम्ही याल तर तुम्हाला सर्व खायचे आयटम भेटतील. चायनीज भेल वगैरे मंचुरियन नूडल्स वगैरे आणि इकडे आईस्क्रीम आहे ज्यूस वगैरे आहेत सर्व. त्यानंतर इकडे बघा या साईडला गेम आहे हे बंदुकीला गोळी मारल्यानंतर भेटण्यात येतं 50 रुपयामध्ये 5 चान्स बघा इथे लिहिले सर्व हे गेमचं. त्यानंतर हे बघा ग्लास फोडायचा गेम सर्वीकडे असतो तो आहे. त्यानंतर या साईडला बघा सर्वांना माहित असेल ते ब्रेक हा गेम असतो. तिथे रिंग टाकून त्या पैशावरती येणार ते पैसे भेटणार. कधीच कोणाला आजपर्यंत भेटलेच नाही आणि मला तरी भेटलेच नाही. तुम्हाला भेटलं सांगा. त्यानंतर या साईडला बघा तुम्हाला मी आकडे टाकायचे टाकतात आकडे जाणार त्या आकड्यावरती जी प्राइस आहेत ना ते देणार. बघा तो मुलगा टाकतो बघा त्या आकड्यावरती जाणार. त्यानंतर तिथे बघा नंबर लिहिले 10 नंबर आहे. त्यानंतर 36 नंबर ती प्राइस लोकांना दिली जाणार. हा गेम आहे बघा. ह्या साईडला सर्व प्राइस आहे वरती नंबर लिहिले सर्व 6 नंबर वगैरे 36 नंबर. गेम दाखवतो तुम्हाला इथे आकाश पाहणं वेगळं आहे. त्यानंतर बघू शकता बघा हे अजून चालू नाही झालंय. सर्वीकडे जे असतात तेच आहेत ना. आणि ते बुलेटवाला मात का कुवा चालू बहुतेक नाही कोकण तुम्ही बघितला असाल. मी निर्मलचा जो व्हिडिओ टाकला त्यामध्ये पण तुम्ही राईड बघितली असेल. हे बघा ही राईड कशी आता पाहुणे ट्रेल मध्ये अजून लोक आलेच नाही तेवढे. ते जे आले त्यानंतर ही बघा ही डेंजर सर्वात आता ती चालू झाली राईड ती आहे बघा. तर हे सर्व गेम्स पण आहेत त्या साईडला. म्हणजे तुम्ही शॉपिंग वगैरे पण करू शकता गेम्स वगैरे पण खेळू शकता तुम्ही. हे बघा ही टॉय ट्रेन लहान मुलांची मजा आहे इकडे गेम्सच्या ह्याच्यात आणि शॉपिंग साठी लेडीजची मजा आहे. हे बघा
दाखव तुम्हाला या साईडला सर्व गेम चालू आहे त्यामुळे हे चालू नाही झाले अजून. ही सध्या रिस्की आहे आणि तुम्हाला निर्मलच्या जत्रेमध्ये मी दाखवली इस्टात 360 ची. हे बघा हे पण राईड खतरनाक आहे. हे बघा राईड याचा पण आयुष्यात एकदा तरी एक्सपिरियन्स घ्या. खूप भारी आहे राईड ही पण. फक्त यामध्ये जी आहे 360 राईड तीच नाही, निर्मलला जी होती ती राईड इकडे आली नाही आणि डेंजर राईड तर अजून चालू नाही आली. हे बघा ती बोट सारखी येते. हे बघा कसल्या स्पीड मध्ये जाते बघा ही राईड. तर हे बघा हा सर्व गेम सेक्शन आहे. लहान मुलांना घेऊन येत आहे तर नक्की या त्या कार्निवल फेस्टिवल मध्ये, कारण अजून खूप आहे 4 तारखेपर्यंत. आकाश पालना त्यानंतर बहुत का खूप आहे तो काही झाले होते आपण आता बघणार आहोत. तिकडे जाऊन विचारू त्याला. बघा ही राईड आहे 80 रुपयाला. याच रेंजला राईड असतात 80, 100, 120, 70 याच रेंज मध्ये असतात. ही पण राईड भारी आहे. ही पण राईड भारी आहे. तर तुम्ही राईड वगैरे करताय तर याच प्राइस मध्ये 50 पासून लहान मुलांचे स्टार्टिंग पकडा आणि 80, 70, 90, 120 याच रेंज मध्ये सर्व राईड असतात. बघा इथे जो जादू चालाय तुम्हाला दाखवला, इव्हेंट चालू आहे ते दाखवतो का. तुझी कारी मी पालखी खाटमाटांगुई तुझी कारी मी पालखी दरवर्षाची वर्षाला आई गावदेवी माझी गाऊ माझी नवसाला 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 आटामाटांगुई तुझी कारी मी पालखी आपल्याला कोण भेटते माणूस सर्वांचे फेमस माणूस ते आपल्याला आज भेटले. आल्याचा फायदा झालाय. हे बघा इथे इव्हेंट चालू आहे. बघा इथे बघा तुम्हाला खुश व्हाल. बघा फोटो वगैरे काढून झाले तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. दादू सालेच विरार नगरीत
आपल्याला गौतमी पाटील तर भेटली नाही, पण आपल्याला दादूच तर भेटले, कारण 15 तारखेला मी बाहेर होतो. दादूस आल्याचा फायदा झाला आपला, सर्व फोटो काढायच्या पाठी लागले जातात. दादू जायचे आई तुझा उगवत्या सूर्यासमोर घर.
गाजते यो सोहळा जीवदानी आईचा गाजते यो सोहळा विराज गावसारा जिंकला कल्याला जीवदानी आईचा गाजते यो सोहळा विराज गावसारा जिंकला लोगिला हे बघा मौत का कुवा बघा जाणार आपण हे बघा. 50 रुपये तिकीट आहे. मौत का कुवा तिकीट फर्स्ट टाइम जातोय. गाड्या रेडी होते 5 ते 10 मिनिटात चालू होणार मौत का कुवा. बघूया आपण कसं आहे. मिनिवर फेस्टिवल चालू आहे आणि आता आपण मौत का कुवा बघणार आहोत. यावरून कसा व्ह्यू दिसतो. पहिल्यांदाच मी पण आलो इथे बघण्यासाठी. बघूया आता कसा दिसतो. ते डेंजर आहे तर चालू होईल त्या टायमाने. ते मौत का गोवा पण बघायला आलो. त्यानंतर इथून कसला खतरनाक व्ह्यू दिसतोय बघा. पूर्ण कार्निवल फेस्टिवलचा बघा. तिथे इव्हेंट चालू आहे. पूर्ण गेम्स कसला खतरनाक व्ह्यू दिसतोय बघा. आकाश पालना बघा. ज्या क्षणाची वाट बघतो तो आता चालू होणार आहे मौत का कुवा. बघा किती बघायला पब्लिक कमी आहे थोडी कारण आज मंडे आहे त्यामुळे आता चालू होणार आहे मौत का कुवा. सुरुवात होते. सुरुवात झाली. डेंजर वाटते बघा. मौत का कुवा चालू झालाय. मग असा डेंजर वाटते. बघा खतरनाक बाबा. इथून बघूनच फाटते माझी. तो कसा चालू असेल काय माहित. बघा खतरनाक स्पीड पण आहे गाडीला. फुल स्पीड. बघा हात पण पकडत नाही मध्ये मध्ये. तो पैसे घेतो मी. डेंजर आहे बाबा. मस्त बघूनच फाटते.
आता तिघं चालवणार सोबत, बघूया सुरुवात होते आता. मौत का कुवा एक तर दाखवलं मी, आता तिघं सोबत जाणार. एक जण आलाय, आता दुसरा येतोय. दुसरा आलाय. हात सोडून वगैरे जावं, कसे चालवतात काय नाही, बघूनच एवढी फाटते. बुलेटवाला येणार आहे, रेडी आहे बघा बुलेटवाला. आता बुलेटवाला पण येतोय वरती. पचका होतोय काय, बुलेट चालूच होत नाही बहुतेक. होते काय, बुलेट चालूच होत नाही. 3 गाड्या आपल्याला लागणार होते, पण आता बुलेट चालूच होत नाही. बघूया बुलेट चालू होते की नाही. झाली फायनल चालू झाले. आता पचका होतोय काय आपला, आता बघूया. 3 गाड्या चालणार सोबत. आलाय बुलेट पण आलाय रेस मध्ये, हे बघा बुलेटवाला पण आलाय रेस मध्ये. आता आलाय बुलेटवाला, पूर्ण हलवून टाकतोय वरती. त्याला आमची स्वतःची पाटली इथे. मला बघूनच भीती वाटते मायला, आपल्यावर यायचं आहे काय. बुलेटने तर पूर्ण हलतंय. मला वाटतं जरा पण सेफ्टी नाही इकडे. सेफ्टी घेतली पाहिजे या लोकांनी. आपण आता मौत का कुवा बघितला आणि आपण आज विरारला आलेलो. विरार वेस्टला जकात नाका इकडे येऊ शकता. कार्निवल महोत्सव चालू आहे, अजून खूप दिवस आहे, 4 जानेवारी पर्यंत आहे. मौत का कुवा बघून मला तर स्वतःला एवढं घाबरलोय ना मी, बाबा हे लोक कसे चालवत असतील. तुम्ही पण बघण्यासाठी या, कारण ते डेली काही ना काही इव्हेंट चालू आहेत.
तुम्ही आपल्या फॅमिलीला घेऊन नक्की या. खूप सारे इव्हेंट पण आहेत, शॉपिंग साठी पण तुम्ही येऊ शकता, गेम्स पण आहेत आणि इथे खाण्याचे पण वेगवेगळे आयटम्स आहेत. तर चला आता आपण फायनल चाललोय घरी.